नमस्कार मंडळी. चारधाम यात्रेतील पहिलं ठिकाण म्हणजे यमुनोत्री. यमुनोत्रीला जाण्यासाठी जानकी चट्टीला जावं लागतं. पण जानकी चट्टीला फार कोणी मुक्काम करत नाहीत, कारण गंगोत्रीला जाण्यासाठी परत बडकोटला यावंच लागतं. म्हणून प्रथम बडकोटलाच मुक्काम केला जातो. हरिद्वार ते बडकोट हे अंतर 191 किलोमीटर आहे आणि बडकोट ते जानकी चट्टी हे अंतर 38 किलोमीटर आहे. आणि जानकी चट्टीपासून यमुनोत्री हा 7 किलोमीटर हा संपूर्ण पहाडी रस्ता आहे. त्यातनं चालत जायचं किंवा घोड्यानं जायचं किंवा पालखीनं जायचं. तर आम्ही 24 जूनला हरिद्वारहून सकाळी 8 वाजता निघालो आणि संध्याकाळी 6 वाजता बडकोटला पोहोचलो. वाटेमध्ये लाखा मंडल हे एक छोटंसं गाव लागलं. इथे सर्वजण चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि त्या ठिकाणी एक नेपाळी जोडपं होतं आणि त्यातील तरुण हा गायक आहे असं समजलं. मग चहा होईपर्यंत त्याला एक गाणं म्हणण्याची सर्वांनीच फरमाईश केली. अतिशय सुंदर आवाजात त्यानं हे गाणं म्हटलं होतं आणि सर्वांनी त्याचा आनंद घेतला. त्याची एक छोटीशी झलक पहा. राधा गाणं गाण्याचा प्रोग्राम चालू झाला. राधा दौड़ी दौड़ी आना प्रभु, दौड़ी दौड़ी आना, अपने भक्त जनों को दर्श दिखाना, कण कण में देवा तेरो नाम, बंसी वाले दौड़ी दौड़ी आ जाना. तालिया 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 तालिया. तिथेच असं समजलं की तेथून 5 किलोमीटर अंतरावर पांडवकालीन लाक्षागृह आहे. खरं तर ते कार्यक्रम पत्रिकेवर नव्हतं, पण आम्ही टूर मॅनेजरना आधीच सांगितलं होतं की वाटेमध्ये जाता जाता अशी काही प्रसिद्ध स्थळं जर आली तर ती कृपया आम्हाला दाखवा. त्यासाठी वेगळा जर काही खर्च असेल तर तो आम्ही देऊ. ते म्हणाले ठीक आहे, जसं शक्य होईल तसं मी करेन. आणि मग आम्ही लाखा मंडलला जाण्यासाठी निघालो. यमुनेवरील लोखंडी पूल ओलांडला की पुढे 5 किलोमीटरवर लाक्षागृह आहे. पहाडात वसलेलं हे छोटंसं गाव. इथे अतिप्राचीन शिवमंदिर आहे. एका गुरुजींनी तिथली खूप छान कथा सांगितली आणि या शिवमंदिरामध्ये कुमारी यमुनेची छोटी छोटी पावलं उमटलेली त्यांनी आम्हाला दाखवली. हे शिवमंदिर पांडवांपेक्षाही आधीचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्रेतायुगामध्ये हे लाल रंगाचं शिवलिंग होतं आणि द्वापार युगातील हे करड्या रंगाचं शिवलिंग आहे असं त्यांनी सांगितलं. इथे आजूबाजूला 1000 शिवलिंग स्थापन केली गेली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यातील आत्ताही काही आपल्याला पाहायला मिळतात. हा चौथरा म्हणजे हे लाक्षागृह होतं. यातून पांडवांना बाहेर पडता यावं म्हणून विदुरानं इथून एक भुयारी मार्ग तयार केला होता. पांडव इथून निघाले आणि तेथूनच काही अंतरावर बाहेर पडले. ती बाहेर पडलेली जागा सुद्धा आम्हाला दाखवली गेली आणि सध्या हे स्थान पुरातत्व खात्यानं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. नंतर येथून काही अंतरावरती शिवलिंग आहे आणि त्यावर पाणी घातलं की आपलं प्रतिबिंब त्या शिवलिंगावर दिसतं. आम्ही सर्वांनी ते करून पाहिलं आणि ते सर्व पाहिल्यानंतर आम्ही बडकोट निघालो. हे सर्व पाहिल्यावर आम्ही बडकोटकडे निघालो आणि संध्याकाळी 6 वाजता बडकोटला पोहोचलो. प्रवासाचा पहिला दिवस असल्यानं सर्वांनी आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता उठून 4 वाजता यमुनोत्रीसाठी जानकी चट्टीकडे जायचं होतं. टूर मॅनेजरने सांगितलं होतं की आता इथून पुढे रोज तुम्हाला 3 वाजता उठून 4 वाजता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे आणि हे संपूर्ण यात्रा संपेपर्यंत आपल्याला करावं लागणार आहे. मग ठरल्याप्रमाणे 25 जूनला आम्ही सकाळी 3 वाजता उठून 4:30 वाजता जानकी चट्टीकडे प्रयाण केलं. सकाळी लवकर उठलेले असल्यामुळे सर्वांचे डोळे आपोआप मिटले गेले आणि नेहमीसारखा घाट रस्ता होताच. जानकी चट्टी जवळ येत होती तशी हिमाच्छादित शिखरं दिसायला लागली.
आम्हाला वाटलं बहुतेक ह्या आपल्याला हिमाच्छादित शिखरापर्यंत जायचं असावं. मग सकाळी 7 वाजता आम्ही जानकी चट्टीला पोहोचलो. तिथं टूर मॅनेजरने नाश्ता दिला आणि यमुनोत्रीबाबत कसं जायचं वगैरे त्याची सगळी माहिती दिली आणि त्यांनी गणित करून सांगितलं की तुम्ही इथे 2 वाजेपर्यंत सहज येऊ शकता, परंतु 3 वाजेपर्यंत तुम्ही परत इथे नक्की या, म्हणजे आपल्याला जे दिवसा उजेडी परत बडकोटला जायला येईल. जानकी चट्टी ते यमुनोत्री हे अंतर 7 किलोमीटरचं आहे. काही जणांनी आधीच ठरवलं होतं की आपण घोड्याने जायचं. काही जणांनी प्रथम चालण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या अंतरावर जाऊन घोड्यानं जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आम्ही दोघं, शिधे पती-पत्नी ते दोघं, मुळे पती-पत्नी ते दोघं, असे 6 जण आणि 7वे डॉक्टर बाविस्कर, अशा 7 जणांनी पहिल्यापासूनच आपण चालत जायचं असं ठरवलेलं होतं. त्यात कारण असं आहे की ह्या प्रयोगामधून आम्हाला केदारनाथला चालत जायला जमेल का हे ठरवायचं होतं. आता डॉक्टर मात्र आमच्या सगळ्यांमध्ये तरुण असल्यामुळे ते भराभर जाऊन वेळेत खाली पोहोचले सुद्धा. ट्रेकिंग करताना चांगला उपयोग होतो म्हणून आम्ही सर्वांनी एक काठी हातात घेतली आणि सकाळी 7:20 चालायला सुरुवात केली. थंडी होतीच, त्यामुळे जॅकेट आणि कानटोपी घातलेली होती. सुरुवातीला 15-20 पावलं चालली आणि आम्हाला कसं तरीच वाटायला लागलं. पाय उचलेनातच. म्हटलं चला आपली यात्रा इथेच बहुतेक संपते आहे. पण मनाचा निश्चय केला आणि हळूहळू चालायला सुरुवात केली. नंतर असं लक्षात आलं की चालताना बोलायचं नाही. बोलल्यामुळे आणि त्या चालण्याच्या त्या परिस्थितीमध्ये हृदयाचे ठोके वाढतात आणि दम लागतो. आणि खरोखरच त्यावेळेला मी छातीवर हात ठेवून बघितलं. ठाक 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 असे जोरजोरात छातीमध्ये हृदयाचे ठोके वाढत होते. म्हटलं की आपण इथं थांबायला पाहिजे. आणि तशा काही ठिकाणी सूचना आम्ही वाचलेल्या होत्या की थोडं अंतर गेल्यानंतर तुम्हाला जर दम लागतोय असं वाटलं तर तिथे थांबा आणि नंतर पुढे चालत जा. तर अशा पद्धतीनं आम्ही ठरवलं की फक्त मुद्द्यातच बोलायचं आणि मग हळूहळू चालत राहायचं. मध्ये मध्ये घोडेवाले, पालखीवाले आम्हाला विचारायचे, येताय का घोड्याहून, येताय का पालखीतून, इतक्या रुपयात सोडतो वगैरे. पण आमचा निश्चय ठाम होता. आम्हाला पाहायचंच होतं की आपल्याला चालत जायला जमतंय की नाही. 500 मीटर गेल्यावर यमुना द्वार आलं आणि तेथून शुभेच्छांचा स्वीकार करत आगेकूच आम्ही सुरू ठेवली. तोपर्यंत 8 वाजले होते. मग हळूहळू सवय व्हायला लागली. श्वासाचं तंत्र मात्र सांभाळावं लागतच होतं. मग फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. किलोमीटरचे आकडे उजवीकडनं दिसतात. 6 किलोमीटर, 5 किलोमीटर, आणि ते उशिराने येत होत आहेत असं मला उगाच वाटत होतं. 1, 2, 3 वगैरे, अजून आपण एवढंच चाललो का, हे अंतराचे आकडे बरोबर आहेत का, असा विचार नेहमी मनात यायचा. कारण एकतर 7 किलोमीटर अंतर आपल्याला चालून जाऊन तो पल्ला गाठायचा आहे आणि चालणं तर आपलं हळूहळू होत आहे. नंतर काही अंतरावर घोड्यांची पाणी पिण्याची जागा आली आणि इथून पुढे खऱ्या चढणीला सुरुवात होते. आमची ही चाल बघा, दमल्यासारखं तुम्हाला नक्कीच दिसेल, पण त्याला इलाज नव्हता. आम्हाला बघायचं होतं की आम्हाला केदारनाथला चालत जायला येईल की नाही. तर 8:30 वाजता उजवीकडील यमुनेच्या पात्रामध्ये 2 साधू आम्हाला बसलेले दिसले आणि पाहता पाहता उठून ते समोरच्या पायवाटेने पुढे चालायला लागले. या छोट्या पुलावरून गेलं की तीव्र चढण सुरू होते आणि पुढे झेड टाईप वळणाचा चढणीचा रस्ता असल्यानं चालणं कठीण होतं. त्यात घोड्यांचं येणं जाणं असतंच, म्हणून मग मागे पुढे पाहून चालावं लागतं आणि कधी कधी मध्ये मध्ये थांबायला लागतं. आणि दुसरं असं की हा यमुनोत्रीचा रस्ता हा अरुंद आहे, म्हणजे फार रुंद नाही आहे. केदारनाथचा मात्र ह्यापेक्षा रुंद आहे. तर सकाळी 10 वाजता आम्ही या ठिकाणी होतो तेव्हा यमुनोत्रीला पोहोचायला 2 किलोमीटर अंतर जायचं होतं. आता चालून घाम येऊ लागल्यानं
जॅकेट, टोपी वगैरे जी थंडीची साधनं होती ती दूर व्हायला लागली. रस्त्याची चढण अधिकच तीव्र होणार होती. त्यामुळे आम्ही असं असलं तरी चालणं सुरूच ठेवलेलं होतं. मग 11:35 झाली आणि थोडा सरळ रस्ता मिळाला आणि मग आम्ही 12च्या सुमाराला म्हणजे 4.5 तासानंतर निघाल्यापासून 4.5 तासानंतर आम्ही यमुनोत्रीला पोहोचलो आणि आमचा जीव भांड्यात पडला. तिथे गेल्यावर प्रथम रजिस्ट्रेशनचा QR कोड स्कॅन करावा लागतो. नंतर पादत्राणं काढून पुढे दर्शनासाठी जायचं. यमुनोत्रीला असणारी गरम पाण्याची कुंड म्हणजे तप्तकुंड हे एक मोठं आश्चर्य आहे. पाणी खूपच गरम असतं, परंतु थंडी असल्यानं स्नान करायला खूप बरं वाटतं आणि या पाण्याला मात्र गंधकाचा थोडा वास येतो. स्त्रियांसाठी वेगळं तप्तकुंड आहे, तसंच त्यांचे कपडे बदलण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. आम्ही तप्तकुंडात आंघोळी केल्या आणि दर्शनाला गेलो. तर सीझन संपत आलेला होता, म्हणजे साधारण जून अखेरचा, त्यामुळे गर्दी फार नव्हती. केवळ 20 मिनिटात आमचं दर्शन झालं. मग फोटोग्राफी झाली आणि बाहेर थोडा नाश्ता घेतला आणि 1:30 वाजता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. आम्हाला वाटलं की उतरताना तेवढा आपल्याला त्रास होणार नाही आणि झटकन आपण उतरून जाऊ, पण झालं उलटंच. पायऱ्या थोड्या उंच असल्यानं 2 किलोमीटर चालत आल्यावरतीच आमचे पाय दुखायला लागले. तर हे 2 व्हिडिओ बघा. घोषणाबाजी वगैरे जरी असली तरी आमची पुरती दमछाक झालेली होती. शेवटचं 1 किलोमीटर अंतर चालायला सुद्धा 1 तास लागला. शेवटी 5 वाजता जानकी तटी येथे पोहोचलो आणि 4 धाममधील पहिला धाम पूर्ण झाला याचं आम्हाला समाधान झालं. खरं तर आम्हाला उशीर झाल्यामुळे कसं तरीच वाटत होतं, परंतु ग्रुपमधील एकाही सदस्यानं याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. आणि एक मात्र आहे की त्याच वेळी आम्ही चौघांनी असा निर्णय घेतला की केदारनाथला जाताना घोड्यावरून किंवा पालखीतूनच जायचं. तर प्रत्यक्ष काय झालं ते आपण केदारनाथच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत कृपया वाट पहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. यमुना मैया की जय.